जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हीही 5 लाखावर जे शासनाकडून अनुदान दिलं जातं विहिरीसाठी, त्या सिंचन विहिरीसाठी तुम्हीही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असाल, तर तुमच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती कुठं कुठंपर्यंत आलेली आहे, प्रलंबित आहे की मंजूर झालेली आहे की रिजेक्ट झालेली आहे, सर्व तुम्हाला घर बसल्या अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता EGS एवढं सर्च करायचं आहे सर्चमध्ये आणि तुमच्या समोर जे समोर लोगो आहे तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये EGS हॉर्टिकल्चर या नावाचं ॲप आहे. तो ॲप इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्ही असं इंटरफेस येईल तुमच्या समोर. ॲप्लिकेशनचं होम पेज येणार आहे. एक विभागाचं लॉग इन असणार आहे आणि दुसरं लाभार्थी लॉग इन. आता आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला लाभार्थी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला बघू शकता बागायत लागवड किंवा विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं विहीर लिहिलेलं आहे सरळ. याच्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन विहिरीसाठी सुद्धा अर्ज करू शकणार आहात आणि शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला आता 5 लाखाचं अनुदान मिळणार आहे विहिरीसाठी, नवीन विहिरीसाठी. त्यासाठी तुम्हाला प्रोसेस सुद्धा याच्या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता नवीन विहिरीसाठी अर्ज कसं करायचा आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्जाची स्थिती पाहायचं आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन आहे अर्जाची स्थिती. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरतेवेळी जो मोबाईल नंबर टाकलेला होता तुम्ही, इथं मोबाईल नंबर टाकून OTPची विनंती याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. बघू शकता OTPची विनंतीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो नंबर टाकलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती OTP जाणार आहे. तो OTP 6 अंकी असणार आहे, जसं की तुमच्या समोर आलेला आहे. हा OTP तर भरून घ्यायचा आहे. OTP भरून घेतल्यानंतर प्रस्तुत या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण स्थिती इथं दिसणार आहे. इथं बघू शकता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर इथं जे आय बटन आहे तिथं तुम्हाला आय बटनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण फॉर्म दिसेल तुमच्या समोर आणि त्याच नंतर इथं जो डिलीटचा ऑप्शन आहे आय बटनच्या साईडचा क्लिक केलं तर ते डिलीट होऊन जातं फॉर्म. तिथं क्लिक करायची गरज नाहीये. खाली बघू शकता अर्ज कुठल्या लेवलला आहे, ऑरेंजमध्ये दिसत आहे प्रलंबित, म्हणजे अजून पेंडिंग आहे माझं फॉर्म. आणि त्यासोबतच जर कुठल्या लेवलला पेंडिंग आहे हे पाहायचं असेल तर अर्ज स्थितीची संपूर्ण प्रक्रिया हे जे ऑप्शन आहे खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता ग्रामसेवक लेवललाच अजून प्रलंबित आहे माझं अर्ज. आणि शेवटची मंजुरी विहिरीच्या अनुदानासाठी जी योजना आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी विहीर योजना राबवली जाते त्यासाठी सर्वात शेवटची मंजुरी BDO यांच्या मार्फत दिली जाते. शेवटची मंजुरी म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांकडून शेवटचा अर्ज तुमचा स्वीकारला किंवा रिजेक्ट केला जाऊ शकतो त्या लेवलला. तर आत्ता माझा अर्ज प्रलंबित आहे ग्रामसेवक लेवलवरती. तर इथं तुम्हाला घर बसल्या अगदी अर्जाची स्थिती सुद्धा पाहता येणार आहे मोबाईलवरून, तेही 2 मिनिटात. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.